नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर आधारित अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे सर्व प्रश्न टीसीएस पॅटर्ननुसार विचारले गेलेले आहेत। ही एक 100 प्रश्नांची सराव प्रश्नपत्रिका आहे। जर तुम्हाला ह्या प्रश्नांची PDF हवी असेल तर आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, ज्वारी ह्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे। पुढचा प्रश्न आहे, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, पैठण या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, गंगापूर हे पहिले मातीचे धरण आहे। पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मुद्रा आढळते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, तांबडी मुद्रा आढळते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, एकलहरे। एकलहरे हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय लोकप्रिय आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, चिक्कू हे लोकप्रिय आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हातमाग उद्योग मालेगाव, भिवंडी व डॅश डॅश येथे एकत्रित आहेत। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, इचलकरंजी येथे एकत्रित आहेत। पुढचा प्रश्न आहे, विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, प्रवरा नदीवर आहे। पुढचा प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र राज्यात आहे। पुढचा प्रश्न आहे, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते व रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, बोर घाटातून जातात। पुढचा प्रश्न आहे, वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, ठाणे हे आहे। पुढचा प्रश्न आहे, शिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, बुलढाणा या जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या अरबी समुद्राला मिळतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नर्मदा व तापी ह्या नद्या। पुढचा प्रश्न आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नांदेड या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचे साधन नाही। पुढचा प्रश्न आहे, मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, वाघासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात समुद्र खनिज साठे कोठे आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, विदर्भ या ठिकाणी आहेत। पुढचा प्रश्न आहे, तेंदूपानाचा उपयोग कशासाठी करतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, विडी उद्योगासाठी करतात। पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, बुलढाणा या जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने कोणती शहरे जोडली जातात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, पुणे ते सोलापूर ही शहरे जोडली जातात। पुढचा प्रश्न आहे,
कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात व महाराष्ट्राची सीमा आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दादरा आणि नगर हवेली. पुढचा प्रश्न आहे भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी उजनी हे धरण बांधले आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पाडेगाव या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी चिखलदरा हे आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी भील, गोंड, कोलाम, कातकरी ह्या जमाती आढळतात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1200 मिलीमीटर इतके आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीस चंद्रभागा असे म्हणतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भीमा नदीस म्हणतात. पुढचा प्रश्न आहे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे होतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कराड या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर हे आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कोठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सावंतवाडी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 9.36% भाग व्यापला आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कोकण या ठिकाणी पडतो. पुढचा प्रश्न आहे सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी अहमदनगर हा आहे. पुढचा प्रश्न आहे कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए चिकण जमीन कसण्यासाठी कठीण असते. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदी कशी वाहते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र एक्सप्रेस. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनेने कमी लांबीच्या आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कोकण. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी कोयना आणि सांगली ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पेट्रोलियम या उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 100 ते 120 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आहे कोणते पीक खरीप नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गहू हे पीक खरीप नाही. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गोदावरी नदी ही पश्चिम वाहिनी नाही. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे. पुढचा प्रश्न आहे पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, ऊसापासून बनवतात. पुढचा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, देहू या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नागपूर या जिल्ह्यात होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, पंढरपूर हे ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. पुढचा प्रश्न आहे, कोकणात पाऊस भरपूर का पडतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सह्याद्री पर्वतामुळे मोसमी वारे अडवल्यामुळे पाऊस भरपूर पडतो. पुढचा प्रश्न आहे, आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, हापूस ही जात निर्यात केली जाते. पुढचा प्रश्न आहे, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, गोदावरी नदी ही सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्यात जास्त जंगल असलेले ठिकाण कोणते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, किनवट हे आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 9 हवामान विभाग आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सोलापूर या ठिकाणी पडतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पाऊस. पुढचा प्रश्न आहे, पेन्स प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश या राज्याच्या सहकार्याने सुरू केला. पुढचा प्रश्न आहे, कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अमरावती या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करणारा कारखाना कोठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, पिंपरी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पीक नगदी पीक नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, तांदूळ हे नगदी पीक नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील औषणग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, अहिल्यानगर हा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग कशावर आधारित आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व घटकांवर आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जंगल उत्पादन कोणते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सागवान हे आहे. पुढचा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक कोणते पीक घेतले जाते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, तांदूळ हे पीक घेतले जाते. पुढचा प्रश्न आहे, कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्टे काय आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, वीज निर्मिती हे मुख्य उद्दिष्टे आहे. पुढचा प्रश्न आहे, भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील प्रमुख अन्न आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कोकण या प्रदेशातील प्रमुख अन्न आहे. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीकाठी वसलेले शहर कोणते आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, वाई हे शहर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, मृग नक्षत्रात पडतात. पुढचा प्रश्न आहे,
कमी पावसाचा परिणाम कोणत्या विद्युत प्रकल्पावर होतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कोयना या प्रकल्पावर होतो. पुढचा प्रश्न आहे, कोकणातील नद्यांच्या मुखावर त्रिभुज प्रदेश का नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, नद्या तीव्र उतारावरून वाहतात म्हणून. पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मराठवाडा विभागात आहे. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे खडकी. खडकी या ठिकाणी संरक्षण साहित्य उत्पादन केले जाते. पुढचा प्रश्न आहे, चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, थंड हवेचे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कृष्णा नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक होते. पुढचा प्रश्न आहे, रेंगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, कापूस या पिकासाठी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामान पट्ट्यात येतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, उष्णकटिबंधीय मोसमी या हवामान पट्ट्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, बेसॉल्ट खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, शिवाजी सागर असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, आम्रसरी म्हणजेच आंब्याच्या सरी असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक या ठिकाणी भरतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र व गोवा हे राज्य कोणत्या खाडीमुळे जोडले गेले आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, तेरेखोल खाडीमुळे जोडले गेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, पुणे हा जिल्हा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, जायकवाडी धरणाचा प्रकल्प. पुढचा प्रश्न आहे, नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, गोदावरी नदीकाठी. पुढचा प्रश्न आहे, पेशव्यांची राजधानी कोणती होती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, पुणे ही पेशव्यांची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, राजापुरी, त्यानंतर दाभोळ, त्यानंतर जयगड आणि शेवटी तेरेखोल हा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, गणपतीपुळे हे ठिकाण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सदाहरित जंगले कोठे आढळतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कोकण व सह्याद्री परिसर या ठिकाणी आढळतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, हिवाळा या ऋतूत घेतली जातात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, भौगोलिक रचना यामुळे कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली?
तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई या ठिकाणी सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, केळींच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, जळगाव हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, सदाहरित वने आढळतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 3 हंगाम आहेत. मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिले. तुम्हाला यापैकी किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण आणखी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.